राज्यात सध्या काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे। दरम्यान राज्यावरील वादळी पावसाचा प्रभाव वाढत असून पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बुधवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे। दरम्यान जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यंत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदवला गेला आहे, तर काही भागात पावसाची तूट कायम आहे। हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांना ऑरेंज तर काही भागांना येलो अलर्ट दिला आहे। अशातच आज राज्यातील कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट तर कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। वायव्य बंगालच्या उपसागरावर तसेच उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी लगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे, तर पश्चिम राजस्थानवर एक चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे। त्यामुळे देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांवर वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे। तसेच महाराष्ट्रातही कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्यामुळे आजपासून पुढील 2 दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील काही भागात वादळी वारे वाहत असून मागील काही दिवसांच्या तुलनेत काही प्रदेशात वाऱ्यांची तीव्रता अधिक असल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणांवरून निदर्शनास आले आहे। मागील 24 तासात राज्यातील कोकण प्रदेशातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे वादळी पावसाची नोंद झाली। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक घाट प्रदेशात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली। अशातच राज्यातील कोणत्या भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे जाणून घेऊयात। हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा घाट विभाग आणि पुणे घाट विभाग आदी भागांना सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव, बीड आणि परभणी आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान शहापूर तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे डोळखाम बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले। बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले होते। सध्या डोळखाम परिसरातच आहे। गेली 1.5 तास झाला मुसळधार पाऊस पडत आहे। असं वाटतं का ढगफुटी झालेली आहे, प्रत्येक दुकानाच्या घरात पाणी घुसलेलं आहे। मी जीवरक्षक टीमचं काम करत आहे, त्याच्यामुळे मी सतर्कता इशारा सगळ्या नागरिकांना दिलेला आहे आणि पर्यटकांना पण सुद्धा इशारा दिला आहे। परंतु आज परिस्थिती पाहतो आपण, डोळखामची परिस्थिती पहा, तिकडचं बघा कसं मित्रांनो, हा व्हिडिओ बघा, ही गाड्या बघा, डोळखाममधला पहिला परिसर बघा, अर्ध्या गाड्या पाण्यात आहेत, दुकानात पाणी घुसलेलं आहे। हे बघा दुकानदारांची तारंबळ कशी उडत आहे बघा, हे बघा बाईकवाले जात आहेत परंतु गाड्या बऱ्याच मध्ये पण पाण्यात थांबलेल्या आहेत। हे बघा आपण दृश्य पाहत आहात समोर, आणि इकडनं बाईकवर वाले स्वार येत आहेत। दुकानात बराच पाऊस आला आहे बघा, माझी गाडी सुद्धा पाण्यात अर्धी गेलेली आहे, मी साईडला काढली आहे। समोर आपण पाहत असा डोळखाम परिसर आहे, हा परिसर बघा, हे बघा, हे बघा जबरदस्त आहे। बघा कपड्याच्या दुकानात सुद्धा पाणी चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बघा लोक दुकान बंद करून साईडला चालत आहेत आणि इतका जबरदस्त पाणी का जसं काय ढगफुटीच झालेली आहे। आणि मी म्हणतो ढगफुटीच झालेली आहे, तरी आपण सतर्कता सर्वांना नागरिकांना विनंती, आपण सतर्कता। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।